पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीतील 3 गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय। घरगुती गॅस पुरवठ्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। युद्धजन्य परिस्थितीमुळे पुणे महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार गॅस दाहिन्या ज्या आहेत त्या आता बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। मी सध्या उभा आहे पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये, ज्या ठिकाणी या 3 गॅस दाहिन्या ज्या आहेत त्या आता बंद राहणार आहेत। शहरात मोठ्या प्रमाणात यावर जे आहेत ते अंत्यसंस्कार गॅस दाहिन्याच्या माध्यमातून केले जातात। विद्युत वाहिन्याही या ठिकाणी आहेत, मात्र आता या विद्युत दाहिन्याच्या माध्यमातून या ठिकाणी जे अंत्यसंस्कार आहेत ते करण्यात यावे असे सांगण्यात आले। दुसरीकडे आपण पाहतोय की विद्युतजन्य परिस्थिती आहे आणि त्यामुळे घरगुती LPG गॅसच्या पुरवठ्याला प्राधान्य देण्यात आल्यामुळे पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीतील या सगळ्या गॅस दाहिन्या बंद करण्याचे आदेश जे आहेत ते महापालिका आयुक्तांनी दिलेले आहेत। वैकुंठ स्मशानभूमीत 3 गॅस दाहिन्या या तात्पुरत्या सध्या बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर पुढील आदेश येईपर्यंत हे सुरू ठेवू नका असंही आयुक्तांनी सांगितलंय। त्यामुळे येणाऱ्या काळात गॅसची जर उपलब्धता कमी झाली तर याचा मोठा परिणाम जो आहे तो या ठिकाणी दिसून येणार आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे। तर रत्नागिरी कोल्हापूर पाठोपाठ पुण्यातली ही स्थिती आपण पाहिली। युद्धाचा फटका कशा पद्धतीने सामान्यांनाही बसतोय। 3 गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहे असा निर्णय आता सध्या पालिकेने घेतलाय। घरगुती गॅस पुरवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही कळतंय।